पिढी संपली. हे आपले वारसदार आहेत. हे आपल्याला लाईट बंद करून हाणणार हा आपला जीवन गौरव पुरस्कार. महिला म्हणत तुम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणणार नाही, पण झाली. देवी देवी ए देवी. आणि आता देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोल भक्तीनबाई बोल. आता देवी आहे बरं का, आता हा इंद्रिकर नाही, हा देवी. आता देवी आणि तुम्ही देवीचे भक्त. आणि बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तू नवरात्र केला पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही. देवी माते तू खरी महान पतिव्रता आहे. आता तुमचा प्रश्न सुरू झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. अरे भक्ता तो 9 दिवस गणपती बसवला, शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडवलं. अरे भक्ता तो 9,000चा बोकड मला कापला रे, 9,000चा बोकड. आणि बोकड वाहून कापला तो मला फक्त नख्याच वाहिल्या भक्ता, नख्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता, पण तो नख्या का वाहिल्या त्या शिजत नाहीत. शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असत. प्रेमानेच भक्ती करता येते. आता हे आपले प्रेम नाही, हे आपली भंगार प्रेम आहे. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेल के नीचे सो जाऊंगा. तू पागल आहे. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. या जगात तिघच प्रेम करतात, आई वडील संत आणि भगवंत. बाकी हे प्रियसी ब्रियसी या सगळ्या लबाड्या. काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील, ती काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करील, बाकी काहीच करीत नाही. आणि तुला भिकारी करील, बाकी काही करीत नाही. हा पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला गाडीवर टाकून येड्या बाबळी धेंडायला निघलं. बाबळ इडीन पोरं शिमडी. आणि ती शिमडी पोरगी त्या पोरेला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिने बाबळीतच सोडून दिला का. अरे ह्या सगळ्या लबाड्या काची प्रियशीन काचं काय आलंय महाराज. कटेवरचा हात ठेवतो तेवढाच खरा प्रेम करतो. 14 वर्ष राम वनवासाला गेला. महिला मंडळ 14 वर्ष तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डुकून नाही पाहिला रे, डुकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत तर सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डुकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. एखादं जर म्हणा ना हे गाणं आहे कान फटेतील, हे पांडुरंगासाठी म्हणायचं आहे. ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे. जर आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पड़ेगा. अंदर आला तर परदेसी परदेसी जाना नहीं. मुझे छोड़ के पण कधी हमें और जीने की साहस न होती. इंगळे महाराजांचं भांडवल आम्ही सगळे वापरतो ना, मग इंगळे महाराजांच्या फोटो पुढे म्हणावं लागेल हमें और जीने की
साहस न होती अगर. सगळे गाडी आहे, बंगला आहे, केस आहे, सगळं आहे, शरीर सुंदर आहे, पण नेमकं काय नाही. आणि नाहीतरी ज्ञानच कुठे हो. ज्ञानच नाही ना, आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? एम ए बी नाही, शाळेतलं सोडून द्या. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतारल्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा शाळा काढल्या नाही. आता लोकांनी पोरं बंद केले तर तुम्हाला उत आला, काढा शाळा. काही पखोदे कीर्तन फेल घालायला तज्ञ आहेत. बाबा मूड मध्ये आला का त्यांनी टुकू वाजवायचं मध्ये. तज्ञ आहे ते, नाहीच कोणाला उतरून द्यायचं. आणि काही इतके तज्ञ आहेत, मी नसल्यावर कोण वाजीन. बाबा मांड्या वाजील, तुझ्या वाजून काय हागलं नाही. मांड्या मिळाल्या बाबा डबडे वाजीन, काय कर शकत नाही. नाही असं कुणी उठणं काही करीन बापाच पेंड का? कोणी उठायचं मला पक्वा शिकवा कशाला? काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच न्यासाय शिकली, गाजर काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालता एखादा फेकून हाणली तर खोन होईल. आणि काही माणसं म्हशीवालीला पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. म्हशीवाल्याला कडे पण 9च्या 9 मालिका काकड्याच्या. सध्या काय झालं माहिती का? 12च होणं ही फॅशन झाली. भांडवल कमी वेळेत जास्त मैसा. मग आता सध्या एकच तडका उठलाय सगळ्या माणसांकडं, रोज फक्त आईबापावर बोलायचं. आईबाप, अर्धा तास आई, अर्धा तास बाप. अर्धा तास ज्याच्या घरी जेवला त्याची लाल करायची, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुतलं त्याची लाल करायची. मिटलं काम. नुसती आई बाप कुडून वाचित्यात, नुसती आई. अर्धा तास आई आणि लाल, आणि ऐकाय ह्या. आणि बाबानं रडायचं आईची माहिती सांगताना, आणि ह्या याडपटा ऐकायला. याने लगेच म्हणायचं, बया काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई, बाबा सवाता असा ते कपाशी वाट्यानं त्याला. बया मा पप्या मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात डसडसा रडले ग बाई, डसडसा रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती काची आईन काचा बाप आलाय महाराज. माऊलीची ओवे हे मृत्यूलुकीचे उफराटे. याला काय चाललंय? फक्त चाललंय झाकली 1.25 लाखाची. पुढारी म्हणला ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल जणला, अरे वा. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं तरी मी म्हणलं चहा क्वालिटी कस काय लागला पे. ठीक आहे का? एक माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा. तुमचं डोकंच बंद आहे. लग्न झाल्यावर तर कोण नाही पोर होईल, त्यात काय एवढं विशेष? लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा आणि त्या घरात एक म्हातारी मारावा. ऐका, माया पोरगी पळून गेली पोराचा हात धरून. बाप म्हणला झालीच नाही मला, ती मला मेली, मी तिला मेलो. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं काय हो? आपले दात, आपले म्हातारी. तिचं नाव माया. आता एक आता लागला करंट तुम्हाला. पण ह्या पठ्ठ्याला एक बायको नको. परमार्थ काढणाऱ्या माणसाला 2 बायका पाहिजे. ज्यांना एक त्यांनी प्रयत्न करा, मले भाद्रपदात हो द्या, पण 2 बायका पाहिजे. कोणत्या? ऐका, चमड्याची बायको काम तृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको विषय शांतीसाठी आहे. आता जेवढे भामटे पोट भरीत ना, महिन्याला गाड्या बदलीत्या,
हे सगळे भावा महाराज इंगळेंचा आशीर्वाद आहे. काय महाराज बोलू नये, पण ही माणसं अजून 10 वर्ष लागत होती महाराज. नाही नाही यांची हे आमच्यासारखं भामटे कितीही गेले असते ना काही फरक नव्हता महाराज. पण एवढा मोठा झटका आहे संप्रदायाला, एवढा मोठा. 2-3 माणसं रत्न गेली महाराज संप्रदायातली, रत्न. आता आपल्यापेक्षा विद्वान पांडुरंगगिरींना माहिती आहे, जगन्नाथ पवार गेल्यानंतर विद्वत्ता संप्रदायातली कमी झाली महाराज. तेवढा विद्वान माणूस होणे नाही. एवढे कीर्तनकार त्या संस्थेतली फार महाराष्ट्रातली अख्खी सगळ्यांकडे टाच नाहीत. 80% कीर्तनकारांकडे बाबा इंगळेचं भांडवल आहे.